सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 डिसेंबर 2025. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी आयोगाची नियुक्ती. फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारतर्फे निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला प्रश्नांचा भडीमार होऊ शकतो, त्यामुळे नाईलाजाने सरकारने ही समिती स्थापन केली आहे. सरकार डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देते का, हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना युद्धग्रस्त इस्रायलमध्ये नोकरीसाठी पाठवण्याचा सरकारचा घाट. राज्यात देशात नोकरी का देऊ शकत नाही, तरुणांचा सवाल. सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना युद्धग्रस्त इस्रायल देशामध्ये नोकरीसाठी पाठवण्याचा घाट सरकार घालत आहे. हा निर्णय युवकांसाठी धोकादायक असून याआधी जिल्ह्यातील काही तरुण युद्धग्रस्त रशियामध्ये अडकले होते. त्यामुळे राज्यात देशात नोकरी का देऊ शकत नाही, असा सवाल तरुणांनी सरकारला विचारला आहे. सातारा नोंद रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा. शिवतर तालुका सातारा गावच्या हद्दीत खड्ड्यामुळे एकाचा बळी. शिवतर गावच्या हद्दीत रस्ते अपघातामध्ये दुचाकी खड्ड्यामध्ये आळून तोल जाऊन युवक समोरून येणारा मिनी कंटेनर खाली येऊन सदर युवकाचा जागीच मृत्यू झाला. दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 7:30 वाजता खड्ड्यामध्ये दुचाकी येऊन तोल गेला आणि समोर येणारा मिनी कंटेनर डोक्यावर जाऊन जागेवर त्या तरुणाचा मृत्यू झाला. सदर मयत युवकाचे नाव कैलास ज्ञानेश्वर फासे, वय 30, राहणार विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली आहे. सदर युवक विटा या ठिकाणावरून जेजुरीला देवदर्शनासाठी गेला होता. तेथून घरी परतताना असताना दुचाकी स्वाराचा शिवतरमध्ये अपघात होऊन मृत्यू झाला. सहापदरीकरण कामामुळे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास बेभरोशाचा. वाठार तालुका कराड येथे विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस मंगळवारी पहाटे नियंत्रण सुटून 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघाताने पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात सुरक्षेच्या दृष्टीकोने बेफिक्री बदल आणि सुरक्षा व्यवस्था न केल्याने अशा घटना पुन्हा घडत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. शिवडे तालुका कराड येथे शेतकऱ्यांनी राज्यमार्ग रुंदीकरणाचे काम पाडले बंद. पाटण पंढरपूर राज्यमार्गाचे शिवडे तालुका कराड गावच्या हद्दीत सुरू असलेले काम शेतकऱ्यांनी बंद पाडले. भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पत्र घेत शिवडे ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. तसंच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपादित केलेल्या जमिनीची कागदपत्र तपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन दिले. तुळसण तालुका कराड येथे ऊसाच्या ट्रॉलीचा डाबर तुटून ट्रॅक्टर लोंबळला पुलावर. उंडाळे रस्त्यावर तुळसण येथील पुलावर शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास ऊस वाहतूक करण्यात ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगामुळे त्याचा जीव शर्तीने वाचला. शिक्षक संघटनेचे सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलन. अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेच्या वतीने शुक्रवारी सामूहिक रजा व शाळा बंद आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान अन्यायकारक शासन निर्णय रद्द झाल्याशिवाय शिक्षकांचा लढा थांबणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे यांनी यावेळी दिला. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकयुक्त कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी शाळा बंद व सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. सातारा शहरात भव्य मोर्चाकडून जिल्हाधिकारी निवडून देण्यात नव्हते, मात्र आचारसंहिता असल्याने मोर्चा रद्द करण्यात आला. गोरेगाव वांगे तालुका खटाव येथे पित्याला मारहाण, मुलीची छेडछाड, एकाला अटक. गोरेगाव वांगे परिसरात बापाला रॉडने मारहाण करून त्याच्या मुलीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल अशोक पवार, वय 37, राहणार गोरेगाव वांगी यांनी औंध पोलीस ठाण्यात गणेश पाटोळे, सुजन मदने, श्रावण चव्हाण, ओम जाधव या चौघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. गणेश पुंडलिक पाटोळे राहणारा गोरेगाव वांगी याला पोलिसांनी अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. दराबावी कांदा एरणीत पडून शेतकरी अडचणीत. खटावच्या उत्तर भागात सुमारे 300 ट्रक कांदा पडून. खटाव तालुक्यातील उत्तर भागात रंगीमावतील गारवा कांद्याची लागण मोठ्या प्रमाणात होत असते. 1000 एकर क्षेत्रावर गतवर्षी घेतलेला सुमारे 300 ट्रक कांदा केवळ दर मागणीअभावी 9 महिने झाले तरी अद्याप एरणीत पडून आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला असून साठवलेला कांदा सडू लागल्याने उपकरड्यावर किंवा रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे खटाव तालुक्यातील उत्तर भागात पुसेगाव परिसरातील कांदा शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. पुढे खुर्द तालुका कोरेगाव येथे अपघातात देऊर तालुका कोरेगाव येथील युवक ठार. राज्य मार्गावर पिंपळे खुर्द गावच्या हद्दीत वसना नदीच्या पुलावरील वाहनावर झालेल्या दुचाकी अपघातात अक्षय दिलीप कदम, वय 37, राहणार देऊर तालुका कोरेगाव हा युवक जागीच ठार झाला. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे देऊर गावावर शोककळा पसरली आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.